आवाज आपल्या लोकशाही तंत्राचा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार माजलगाव पोलिसांची मोठी कारवाई. केसापुरी वसाहत परिसरात कडक नाकाबंदी. माजलगाव लोकशाही तंत्र. माजलगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून शहर पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले आहे. आवाज आपल्या लोकशाही तंत्राचा बुलंद करत पोलीस प्रशासनाने शहरात दाखल होणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असून केसापुरी वसाहत आणि सादोळा पॉइंट येथे सक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह तपासणी मोहीम सुरू केली आहे. कारवाईतील महत्त्वाचे मुद्दे. केसापुरी वसाहत परिसरात खडा पहारा. शहरातील वर्दळीच्या केसापुरी वसाहत परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी केली. विना नंबर प्लेट आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्यांना चपराक. जे चालक वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत अशा वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून जागीच दंड वसूल करण्याची मोहीम राबवली जात असताना यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरही कारवाई करण्यात आली. अपघात रोखण्यासाठी रेडियम मोहीम. सध्याच्या ऊस गळीत हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी रेडियम रिफ्लेक्टर असल्याची खात्री करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून सुरक्षेचे नियम पाळण्याच्या सक्त सूचना देण्यात येत आहेत. सादोळा पॉइंटवरही नाकाबंदी. केसापुरी वसाहतीसह सादोळा पॉइंट येथेही पोलिसांनी कडक तपासणी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य. पोलीस प्रशासनाची ही मोहीम केवळ दंडात्मक नसून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि शहरात कायदेशीर शिस्त लागावी या उदात्त हेतूने राबवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षकांच्या या विशेष मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. लोकशाही तंत्र. आवाज आपल्या लोकशाहीचा लोकशाही तंत्र संपादक राज जागीरदार. आपल्या परिसरातीलच आता लोकशाही तंत्र नव्या रूपात. सर्व घडामोडीवर लोकशाही तंत्राची करडी नजर. जाहिरातीसाठी संपर्क साधा 920921223. आत्ता जे आहे तर अनेक ट्रॅक्टर आहे ऊसाचे, ते आमदार खासदार यांचे कारखाने असल्यामुळे जे आहे तर त्यांच्यावर जे आहे तर कारवाई होत नाही आणि रेडियम जे आहे तर ट्रॅक्टरांना नाही. त्यामुळे जे आहे तर दिवसेदिवस अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे. सुरक्षित जे आहे तर जे वाहनं जे आहे तर सुरक्षितपणे जे आहे तर ओव्हरटेक करताना जे आहे तर वाहन दिसत नाही. त्याविषयी काय सांगताल सर आपण? सांगितलं सर्व ट्रॅक्टर चालक जे आहेत त्यांना मागे पाठीमागे पुढे आणि साईडनं मीडियम लावायच्या सूचना दिलेल्या आहेत. कोणी जे सूचनांचं पालन करणार नाही त्याच्यावर आपण दंडात्मक कारवाई चालू आहे. तर अनेक ट्रॅक्टर जे आहेत आता भरधावपणे जे आहेत ओव्हरलोड घेऊन जे वाहतूक करतात त्याच्यावर काय दंडात्मक कारवाई करणार सर? चालू आहे ना, कारवाई चालू आहे, दंडात्मक कारवाई करतो आहे, काही घेतले जात आहे. आणि आता जे आहे ते ट्रॅक्टरांची पण तपासणी करणार आहात का? म्हणजे ट्रॅक्टरांना नाही नंबर असेल किंवा काही असेल तर आम्ही त्याला थांबवा. अनेक ट्रॅक्टर आहेत आपण पाहतोय की त्यांना रेडियम नाही, त्यामुळे जे आहे ते अपघात होतात आणि अपघात झाल्यामुळे जे आहे तर अनेकांची जे आहे ते जीवितहानी होते. मोटरसायकल सवार असू डायरेक्ट जे आहे तर वाहनाला येऊन धडकतो आणि त्यावेळेस जे आहे तर त्याच्यामध्ये अपघात होऊन त्याचं जे आहे तर कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त होतो किंवा मृत्यूला जे आहे तर कारणीभूत ठरतो. हे आपण पाहणार आहोत. इथे एक ट्रॅक्टर आलेलं आहे. कसल्याही प्रकारे रेडियम नसल्यामुळे जे आहेत अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे ते पाहू शकतो आपण. ह्या ट्रॅक्टरच्या ट्रायलीवर तर पाठीमागेही नंबर नाही व रेडियम पण नाही आहे. हे पाहतो आपण. साहेब रेडियम नाही आहे ट्रॅक्टरला, काय सांगताल याविषयी? या ट्रॅक्टरला रेडियम नाही आहे पाठीमागून, काय सांगताल याविषयी? नंबर नाही, रेडियम नाही. हे आपण पाहू शकतो. या ट्रॅक्टरला कसल्याही प्रकारचे नंबर प्लेट पण नाही, तसेच रेडियम पण नाही. आपण पाहू शकतोय माजलगाव शहरातील केसापुरी वसाहत जवळ जे आहे तर हा सादोळा पॉईंट आहे आणि इथे जे आहे तर पोलीस प्रशासनाकडून जे आहे तर नंबर प्लेट ज्या वाहनांना नाही अशा वाहनांना, तसेच ज्या ट्रॅक्टरांना नंबर प्लेट नाही रेडियम नाही अशावर जे आहे तर पोलीस प्रशासनाकडून जे आहे तर कारवाई करण्यात येत आहे. लोकशाही तंत्र माजलगाव.